दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शिवजन्मोत्सव समितीचे सभासद, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांचे प्रेरणास्थान तसेच जाधव संकुल ग्रुपचे तरुण व यशस्वी संचालक गौरव नंदुशेठ जाधव यांचा वाढदिवस पपया नर्सरी येथील हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या व्यवसायाची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गौरव जाधव यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्यास राजकीय, सामाजिक, औद्योगिक व कुटुंबीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली। यावेळी जाधव कुटुंबातील मधुकर शेठ जाधव, नंदुशेठ जाधव, निलेश मधुकर जाधव, रोहित नंदुशेठ जाधव, रेखा नंदू जाधव, नैना जाधव, शुभांगी जाधव, गौरी निंबाळकर, अमोल निंबाळकर, मालती थोरात, किरण व रुपाली काटे, हरीश, दीपक, अजय, शिरीष व नरेंद्र थोरात, समाधान गायकवाड, आबा जाधव आणि रवींद्र मगर यांच्यासह जाधव परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। या सोहळ्याला आमदार सीमा हिरे, भाजपा नेते महेश हिरे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील, माजी नगरसेवक शशिकांत जाधव, माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर, आरपीआय नेते प्रकाशजी लोंढे, उद्योजक दिलीप गिरासे, मनसेचे नेते सलीम मामा शेख, योगेश शेवरे, शिव उद्योग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस विक्रम अण्णा नागरे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पाटील, गोकुळ निगळ, अमोल दिनकर पाटील, दीपक लोंढे, धीरज शेळके, समाधान आणि रवींद्र देवरे, डॉक्टर रुशाली सोनवणे, शांताराम कुटे, अरुण घुगे, दीपक मौले, प्रकाश महाजन, राजेश दराडे, निलेश जोशी, योगेश गांगुडे, गुलाब माळी, दीपक नागरे, रोहित वाघ, सुभाष कुंभाडे, लखन कुमावत, अमर काळे, बाळासाहेब जाधव, सार्थक नागरे, अनिल माळी, राजू पाटील, गोविंद माळी, किसनराव फताळे, विजय वाडेकर, विजय बुरकुल, किरण बडे, सुधाकर सिसोदे, प्रभाकर कदम, रामहरी संबेराव, संजय राऊत, भगवान काकड, शिवाजी शहाणे, सोमनाथ पाटील, राजू चौधरी, अशोक पारके, साहेबराव पवार, ॲडव्होकेट जगन्नाथ निगड, रविशेठ पाटील, सुचित पाटील, धनंजय रहाणे, फडमामा, ज्ञानेश्वर बगडे, चेतन खैनार, सुनील माऊली, बाळा नागरे, विजय मेदगे, भगवान आणि जगदीश रायते, बाबूराव व रवी बोर, अश्विन महाजन, पंकज नागरे या सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली। तसेच शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष जीवन रायते, नितीन निगळ, सचिन आबा गांगुडे, किशोर निकम, मुन्ना तुपे, दीपक वाघचौरे, वैभव डिकले, महेश आहेर, संदीप थोरमिसे, पोपटराव जेजूरकर, बाळा आव्हाळे, कानुबाई उत्सव समिती, एकता मित्र मंडळ, मित्र परिवार, नातेवाईक आणि जाधव संकुल ग्रुपचे सदस्य यांनी गौरव जाधव यांना मनपूर्वक शुभेच्छा देत उपस्थिती दर्शवली। त्या माध्यमातून आपण सक्षमतेने सेवा केली पाहिजे। त्या आपल्या पावलावर पाऊल आहे, आपल्या पावलापेक्षा 2 पावलं पुढं हे मित्र अतिशय गतिमान केले। आपल्या संस्काराने आपल्या रूढी परंपरा त्यांनी कधी स्वीकारल्या मला कळलं। त्यावेळेला वेळेच्या अभाव का होईना, वेळापत्रक का होईना, आपण बोलून झाले एका वादांना विसंध झाले, सर्व धर्म समूहाची घोषणा केली, ही मात्र प्रामाणिकपणे त्याची अमोल केली, असे आपण आशीर्वाद दिले। निश्चित आहे की काम केलं आपण काम करतो, मात्र आता आज धरण्याची वेळ गेलेली आहे, आपण मागे पाहिजे म्हणून मागे बघा, आपण माझ्या सारे मग आपली शब्द उभे आहोत येऊ द्या लक्षणीच आता आपला ठीक आहे। शिवजयंतीच्या माध्यमातून थोडंसं काही उत्तर दिलं असेल त्याची एवढी फक्त आगामी महानगरपालिकेमध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कशी ना कशी खरं असतं, फक्त आमची मैत्री आम्ही जगतो। आज गौरव आमच्या बोलकर परिवाराकडून भारतीय जनता पार्टीकडून तुमचं आरोग्य सुख समृद्धी धर्मघाटाने जाऊ आणि तुमच्या पुढ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। सालापत्राप्रमाणे माझे बंधू गौरव जाधव यांना शिवजन्मोत्सव समितीतर्फे, भीम जन्मोत्सव समितीतर्फे व लोकशाही अण्णाभाऊ साठे समितीतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि मंगलमयी मैत्री स्थापन करतो। खऱ्या अर्थानं ह्या गौरव
आपल्या सर्वांचे लाडके जाधव संस्था ग्रुपचे संचालक आदरणीय मधुकर शेठ व नंदू शेठ यांचा सामाजिक व राजकीय वारसा अतिशय कुशलपणे चालवणारे, सर्वांना भव्यवेशे वाटणारे गौरव शेठ जाधव यांचा आज वाढदिवस आहे। खऱ्या अर्थाने शेठ दोन्ही मोठे शेठ मधुकर शेठ आणि नंदू शेठ यांच्या सामाजिक कार्याचा वारसा सक्षमपणे गौरव हा चालवतो आहे आणि लहान असो मोठे असो सर्वांशी नम्रपणे वागून सगळ्यांना अभ्यास करून हा पुढे वाटचाल करतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगेल की आपल्या कार्याचा वारसा हा नक्की पुढे चालवेल। आम्ही सर्व सोबत आहोतच, आपण देखील सर्वांनी त्याच्या पाठीशी उभं राहावं हीच प्रार्थना करतो व आई तुळजा भवानी सरची प्रार्थना करतो की त्याला उदंड व निरोगी आयुष्य लाभो। धन्यवाद। त्यावेळेला भेट झाली नाही, परंतु आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देते। त्यांच्या सामाजिक कार्यात पुढे असतात, सर्व समाजाला त्यांना एकत्र करून त्यांच्या काय सुखदुःख असतील त्यामध्ये ते सर्व सहभागी होत असतात आणि अनेक तरुण युवकांना त्यांनी व्यवसायामध्ये हातभार लावून मार्गदर्शन करणं हे नेहमीच केलेलं आहे। त्यामुळे असे सगळ्यांचे लाडके नानाजी वाघ यांना सुद्धा आणि गौरव जाधव यांना मनापासून शुभेच्छा देते। जय श्रीराम। गौरव जाधव यांचे वडील नंदूशेठ जाधव यांनी यावेळी दरवर्षी आपण आपल्या मुलाचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतो, पण यावर्षी आपल्या हितचिंतकांच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात साजरा केल्याचं त्यांनी यावेळी सांगत, समाज कार्य करताना आपल्याकडून कोणतीही चुकीचे कामे होणार नाहीत याची काळजी घेण्याचे गौरव जाधव यांना मी नक्कीच सांगेन असं त्यांनी यावेळी सांगितले। आज 20 जुलै या तारखेला माझा मुलगा गौरव याचा वाढदिवस असतो। खरं तर वाढदिवस हे नाममात्र असतं आणि वाढदिवस आम्ही शक्यतो छोट्या खाणी करत असतो आणि कायम कोणाचा आमच्या मुलाचा असेल, आमचा स्वतःचा असेल, आमच्या कुटुंबातला कोणाचाही वाढदिवस असतो तो आम्ही शक्यतो 80% हा अनाथ आश्रममध्ये जाऊन आम्ही वाढदिवस करत असतो। त्यातल्या त्यात आदिवासी पट्ट्यात जाऊन किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांना एकत्र करून आम्ही हा वाढदिवस करत असतो। परंतु आज वाढदिवसाचं निमित्त की आमचे जे हितचिंतक आहे, आमचे गौरवचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी ठरवलं की आपल्याला या ठिकाणी आज वाढदिवस करायचा आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या वाढदिवसानिमित्त मला एकच सांगायचं का वाढदिवस हा वर्षातला आपल्या आयुष्यातला एक वर्ष कमी होत असतं, परंतु आपलं कमी होण्यापेक्षा आपण आयुष्यात किती काम केलं आणि याच्यापुढं किती चांगलं काम करायचं याचा एक ते आठवण म्हणून हा वाढदिवस करत असतो। आणि म्हणून मी माझ्या मुलाला गौरवला जास्त काही करायची, त्याला कष्ट करायची काही हे नाही, कारण फक्त आयत्या पिठावर रेषा ओढायच्या, पण त्या रेषासुद्धा ओढत्या आल्या पाहिजे। नाही तर आपण पाहत असतो की मुलं, आजकालची मुलं कुठंतरी वेगळा आदर्श घेऊन वेगळे विचार मांडतात, पण माझा मुलगा एक वेगळ्या अर्थाने एक वेगळं असं विचार मांडत असतो आणि सामाजिक कामात त्याला खूप रस असल्यामुळे तो माझ्याच पायावर पाय ठेवून आजपर्यंत काम करत आलेला आहे। याच्यापुढं सुद्धा आम्ही अपेक्षा करेल का सामाजिक काम करत असताना एक निष्ठा आणि एक एकत्रितपणा आणि एक वचनी माणसाने राहावं असं त्याला मी नक्कीच सांगणार आहे। आणि म्हणून सामाजिक काम करत असताना परत एकदा मी सांगेल का कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आपल्या हातून होणार नाही याची मी त्याला काळजी घ्यायला लावी। परत एकदा मी त्याला माझ्या आपल्या ज्यांनी या वाढदिवसाला त्याला शुभेच्छा दिल्या त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनाही धन्यवाद देतो। अनेक राजकीय मंडळी असतील, सामाजिक मंडळी असेल, आबापा मंडळ असेल, मित्र परिवार असेल, संपूर्ण मंडळ आपल्या हितचिंतक या ठिकाणी आले आणि गौरवला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांचे मी खऱ्या अर्थाने आभार मानतो। आणि परत एकदा गौरवला परत पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचे जावो अशी आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो। थांबतो। धन्यवाद। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले,
केक कटिंग, अभिनंदन सोहळा आणि मनपूर्वक शुभेच्छांमध्ये हा वाढदिवस सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक.